नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज मी परत तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते। तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओला। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही पार्ट टाइम काम करूनही घर बसल्या मोबाईलवरती पैसा कमवू शकता, याची मी तुम्हाला गॅरंटी देते। कारण का मी स्वतः तेच करते, त्याच्यामुळे मला माहित आहे की कुठून आपण कसं कमवायचं आणि कसं आपण आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला कसं प्रॉफिट मिळेल, आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण कसं जाऊ। तर ह्या सगळ्या गोष्टी आपण एक छोट्याशा मोबाईलवरती करू शकतो। काही नाही, आपल्याला आजकाल आपण प्रत्येकजण हा अँड्रॉइड मोबाईल वापरत असतो, प्रत्येकाकडे हा मोबाईल आहे आणि या मोबाईलवरूनच आपल्याला ही सगळी कामं करायची आहे। मग या कामामध्ये आपल्याला आपण नेमकं म्हणजे काय केल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा होईल बघा। आता ऑनलाईन कामं ही भरपूर निघलेली आहे। आता ते रायटिंगचं वगैरे तर नाही मला माहिती, पण जर कंटेंट रायटिंग एखाद्याला जर तुम्ही कंटेंट छान बनवून देत असाल तर त्याच्या मागे आपल्याला पैसे मिळतात। ग्राफिक डिझायनिंग मागे पैसे मिळतात, रील एडिटिंग मागे पैसे मिळतात। जसं की तुम्ही जर डिजिटल मार्केटिंग करत असाल तर कोणाचं जर बिझनेसचं मार्केटिंग केलं तर तिथेही आपल्याला चांगलं प्रॉफिट मिळतं। मग आपण नेमकं मागे का? हे मागे फक्त आपण आपल्या विचारामुळे आहोत। आपण नेहमी जर चांगलाच विचार केला तर चांगलंच होणार आणि वाईट विचार केला तर वाईटच होणार, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे। मी सांगते हे तुमच्यासाठी नवीन नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही जात आहात, तुम्ही स्वतः अनुभवत आहात। मग आपणच आपल्या स्वतःचा विचार का नाही करायचा? आपण जे काय आहे बघा, आजचा दिवस आहे, उद्याचा कदाचित कोणाचा कसा असेल हे तुम्हालाही नाही माहीत, मलाही नाही माहीत। कोणावरती कोणती वेळ येईल सांगता नाही येत। कोणाचं चांगलंही होतं, कोणाचं वाईटही होतं। वाईट हे कोणाचं होऊच नाही, प्रत्येकाचं चांगलंच व्हावं असं ही प्रत्येकाला वाटतं, असं तुम्हाला आम्हाला सगळ्यालाच वाटत असतं। आणि मला तर त्याची खूपच कळकळ वाटते की असं मला वाटतं की जर आपण मोबाईलमध्ये जर असा टाईमपास करत असतो, मित्रमैत्रिणींसंग बोलत असतो किंवा त्यांच्यासोबत गप्पा मारणे किंवा नको ते टाईमपास करणे, तर हे कुठंतरी आपण चुकतोय। कारण सांगते बघा, जर तुम्ही मोबाईलवरती हीच जर कामं जे ग्राफिक रील्स लोगो बनवणे किंवा डिजिटल मार्केटिंगची कामे करणे, तर ही जर काम करत असेल तर आपल्याला त्याचं प्रॉफिट आहे, त्याच्यामध्ये आपण लॉस नाही आहे। मग आपण तीच कामं जर सरळ सोप्या साध्या पद्धतीने व्यवस्थित केली तर आपल्याला त्याचा नक्की फायदा होतो। मग आपण कशाला इकडे तिकडे वेळ वायाला घालवायचा? ते वेळ वायाला घालवणं म्हणजे हे चुकीचं काम आहे। अगदी लहान मुलांसारखं, लहान मुलं कसं की त्यांना कुठेतरी खेळायला टाईमपास म्हणून ते जात असतात किंवा मग त्यांना ती खेळण्याचीच आवड असते म्हणून ते जात असतात किंवा मग त्यांच्याकडे वेळ नाही जाते म्हणून ते जात असतात, त्यांना अभ्यासाचा कंटाळा येतो म्हणून ते जात असतात। तर तीच परिस्थिती आपली आहे की आपल्यालाही कुठेतरी कामाचा कंटाळा येतो म्हणून आपण मोबाईलवरती टाईमपास करत असतो किंवा मित्रमैत्रिणीला मेसेज पाठवत बसत असतो। पण ते लोक आपल्याला म्हणत असतात की पहा आले मोकळे, आले यांचे मेसेज, यांना नाही काही कामं आणि ते आम्हालाही काही करून देत नाही, त्याच्यामुळं ते आपल्याला इग्नोर करतात। काय करतात? इग्नोर। याचा अनुभव तुम्हाला असेलच। कारण पहा, आपण जेव्हा कंटिन्यू एखाद्या मित्रमैत्रिणींसोबत बोलत असतो तर ते सुद्धा आपल्याला कंटाळतात। मग आपणच कुठेतरी त्यांना आपल्यासोबत बोलायला लावायचं, आपण त्यांच्याशी नाही बोलायचं। तेच आपल्याकडे आले पाहिजे, तेच आपल्याला बोलले पाहिजे आणि तेच त्यांनी आपल्याला ब्रँड बनवला पाहिजे। आपण त्यांना गप्पा मारून त्यांच्याशी बोलून त्यांना ब्रँड बनवायचा नाही। आपण कुठेही जॉब करायचा नाही। आपण मराठी माणसं आहोत आणि मराठी माणसांच्या रक्तामध्ये नसांमध्ये या महाराष्ट्राचे खून, महाराष्ट्राची रांगड्या मातीची जी काही हवा आहे ती भरलेली आहे। आपण छत्रपती शिवरायांची लेकरं आहोत, त्याच्यामुळे आपण जॉब हा विषय डोक्यातला काढायचा आणि फक्त बिझनेस
आणि त्या बिझनेसमध्ये सक्सेस व्हायचं, मोठा बंगला आणि फॉर्च्युनर गाडी घेऊनच फिरायचं. हीच जर आपण जिद्द ठेवत असेल ना तर नक्कीच आपण तिथपर्यंत पोहोचू. आणि जर नसेल, तुम्ही जर म्हणाल की आम्ही शिकलेलंच नाही, आम्ही काय करू, आम्हाला ह्याचं माहिती नाही आहे, त्या बिझनेसची माहिती नाही आहे, तर असं नसतं. आपण जर तिथपर्यंत गेलो तर आपल्याला ते मिळणार. आता मला सांगा, आपल्याला मरायचं नाही आहे, आपल्याला जीवही द्यायचा नाही आहे, पण आपण जर तिथपर्यंत गेलो तरच आपल्याला माहीत पडेल ना मरण हे काय असतं. माहीत आहे ना. जर सपोज आता बिल्डिंगच्या गच्चीवरती गेलं आणि गच्चीवरतून आपल्याला नाहीच उडी मारायची, पण जर कोणतरी म्हणत असेल तुम्ही उडी मारा, तर आपण मारणार आहे का? नाही ना. आपल्याला तर मारायचं कोणालाच नाही, तुम्हालाही नाही, मलाही नाही. मग हाही प्रकार असाच आहे. याच्यामध्येही आपल्याला सक्सेस व्हायचं आहे, तुम्हालाही व्हायचं आहे आणि मलाही व्हायचं आहे. तुम्हालाही पुढे जायचं आहे, मलाही जायचं आहे. मग मी वेळोवेळी तुम्हाला हेच सांगते, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगितलेलं आहे आणि आजही तेच सांगते की तुम्हाला नाही, तुमची परिस्थिती ठीक आहे, मी समजू शकते तुमची परिस्थिती नाही, तुमच्याकडे बेस्ट मोबाईल घ्यायला पैसे नाही आहे, तुमच्याकडे जर काही बिझनेस करायला पैसे नाही आहे, पण या ज्या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती आहे ना, कुठल्याही पैशाची, कुठल्याही बिझनेसची किंवा त्याला जास्त भांडवल टाकून करण्याची गरज नाही. अतिशय कमी पैशामध्ये तुम्ही उत्तम चांगल्या रीतीचा बिझनेस करू शकता. हे मी तुम्हाला चॅलेंज लावते, कारण मला माहीत आहे, मी करते. त्याच्यामुळे तुम्हीही कराल याची मला 100% गॅरंटी. आणि जर तुम्ही माझे स्टुडंट असाल, म्हणजे जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग म्हणा, तुम्हाला काही माहीत नाही आहे, नाही इंस्टाग्राम माहिती, ना फेसबुक माहिती, ना यूट्यूब माहिती. यूट्यूब तर सगळ्यालाच माहीत आहे म्हणा, तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. पण जर तुम्हाला माहीत नसेल तर ते एवढं अवघड नाही, ते खूप सोप्या पद्धतीने वापरता येतं, खूप चांगल्या पद्धतीने आपण वापरू शकतो आणि चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा करून घेऊ शकतो. फक्त ते आपल्या हातामध्ये आहे. तर ह्याच पद्धतीने जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, रील एडिटिंग हे जे छोटे छोटे कोर्स आहेत ना, हे जर कोर्स तुम्हाला जॉईनिंग करायचे असतील तर तुम्ही नक्की करा आणि जास्तीत जास्त स्वतःला कुठेतरी जाण्याचा फायदा करून घ्या, स्वतःला कुठेतरी मोठं होण्याचा फायदा करून घ्या आणि जास्तीत जास्त पैसा कमवा, असं मी तुम्हाला सांगते. कारण का की आजकाल ह्या जगामध्ये पैशाशिवाय काही होत नाही. हा तुम्ही म्हणाल मॅडम पैसाच हा महत्त्वाचा नाही आहे. हा मलाही माहीत आहे, प्रत्येक गोष्टीला पैसा हा महत्त्वाचा नाही, त्याच्यासोबत इतरही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपली माणुसकी, आपलं राहणं, आपलं वागणं, आपलं बोलणं किंवा आपण कोणत्या वातावरणात वावरतो, ह्या सगळ्या गोष्टी तिकडे मेंटेन करतात. पण त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला पैसाच कमवायचा असेल आणि जर आपल्याकडे पैसा असेल ना तरच आपल्याला लोक विचारतात आणि नसेल तर त्यांना काहीही गरज पडलेली नाही. त्यांना काही देणं घेणं नाही की आपल्याशी गप्पा मारावं, आपल्याशी बोलावं किंवा मग आपण आपला बिझनेस वाढवावं, हे नाही पडलेलं. आणि आपल्यालाही एवढं काही पडलेलं नाही, कारण आपल्यालाच नाही विचारत, आपण तरी का त्यांच्याकडे जायचं आपण त्यांना विचारायला. त्यांनीच आपल्याला विचारलं पाहिजे. मग त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट जर उपाय करायचा म्हणलं तर तुम्ही सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म नक्की यूज करा, नक्की तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मग मित्रांनो, चला, माझा जर तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला लाईक केल्याशिवाय आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही बरं का. पहिलं सांगून ठेवते तुम्हाला, आपल्याला बिझनेस करायचा आहे, आपल्याला नोकरी नाही करायची, म्हणून तुम्हाला जास्त हक्काने सांगते मी. हां, आणि जर तुम्हाला कोर्स जॉईनिंग करायचे असतील, तुम्हाला कुठेतरी असं वाटत असेल की अरे यार आमची कमाई पाहिजे, आम्ही कुठेतरी कमवलं पाहिजे आणि कुठेतरी पुढे गेलं पाहिजे, तर त्याच्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती नक्की तुम्ही कॉल किंवा मेसेज करा, नक्की तुम्हाला रिप्लाय केला जाईल. तर मित्रांनो,
तुम्हाला जर आजचा छोटासा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आपण भेटूया पुढे व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.